अरे आता वेळेस मला बोलू द्या. आपण केलेलं नाटक आणि तुमच्या मंडळात केलेलं नाटकात लय फरक आहे. मला मधुकर आणि किरणने केलेलं नाटक आपल्या नाटकापेक्षा जास्त आवडलं. गावातील सगळी माणसं, बघायला आलेली माणसं, सगळंच बघून असं वाटत होतं काय करून काय नको. रेशमाच्या आईने शिवलेली वाकड्यातली शांत झोप, सकाळी रेशमाने दिलेलं चुलीवरचं गरम पाणी, तिच्या आईचं खा म्हणून स्वतःचीच लेग असल्यागत मागं लागणं, कसलं भारी होतं ना ते. ते सगळं बघून असं वाटत होतं की जायलाच नको, कायमचंच इथे राहावं. पण यावं लागलं. पण पुन्हा केव्हा संधी आली ना तर मी नक्की येईन. आमच्या गावात ना सगळे दार लावून असतात आणि इथं कायम एकामेकात. लय नशिबाने तुम्ही. पण हेच नशीब का नाही, डोंगर चढताना आणि उतरताना कळतं बघ केवढं. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी फायदा आणि काहीतरी नुकसान असतं. पण फायद्यात जास्त समजायचा. तुम्हाला सवय लागली म्हणून काय नाही, पण हे सगळं मिळणार असतं तर मी डोंगरावर राहून केलं असतं सर. हसत हसत.